नमस्कार। राज्यात लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला चांगलं यश मिळालेलं नाही। त्यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे। अजित पवार यांनी सर्व आमदारांची नुकतीच बैठकही घेतली आहे। या बैठकीला 6 आमदार उपस्थित नव्हते। हे सर्व आमदार त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव उपस्थित नव्हते असं अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आलं होतं। पण आता अजित पवार गटातील एक मंत्री त्यांना पाठ दाखवण्याची चर्चा आहे। अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील हे पुन्हा एकदा शरद पवार यांची साथ धरणार असल्याची चर्चा आहे। वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी ट्विट केलेल्या पोस्टमुळे याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे। शिरूर लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे यांचा विजय झाल्यानंतर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी अमोल कोल्हेंना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांचा दणदणीत विजय, मनपूर्वक अभिनंदन असा मजकूर टाकत त्यांनी सोशल मीडियावर खासदार कोल्हे यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत। तर बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे या विजय झाल्याबद्दलही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। यावरूनच आता सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असल्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे। तर पूर्वा वळसे पाटील या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। दरम्यान शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याआधीच अजित पवार गटाला इशारा दिला आहे। अजित पवार गटातील 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत, येत्या 15 दिवसात ते दिसेल असा दावा रोहित पवारांनी केला आहे। त्यामुळे पूर्वा वळसे पाटील यांच्या या पोस्टने रोहित पवारांच्या दाव्याला आणखीनच बळ मिळालं आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।